Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. That is JC विचित्र चव्हाण बायोलॉजी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण काय करतोय, बायोलॉजी क्लासिफिकेशन जो 11वीचा टॉपिक आहे. आणि खरं बघायला गेलं बेटा तर हा टॉपिक खूपच सोपा टॉपिक आहे. आणि या टॉपिकला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ऍटलीस्ट 2 क्वेश्चन, मॅक्झिमम 4 क्वेश्चन इतकं याचं आतापर्यंत वेटेज येऊन गेलं. चला विदाउट वेस्टिंग टाइम आपण सुरू करूयात बेटा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये सगळ्यात साधी आणि सोपी आपण जिथून सुरुवात करतोय बेटा आज ते म्हणजे काय, तर क्लासिफिकेशन सिस्टीम पासून. चलो लक्ष द्या. आता क्लासिफिकेशन सिस्टीम म्हणजे काय झालं याचा अर्थ पहिले समजून घ्या. क्लासिफिकेशन सिस्टीम या शब्दाचा अर्थ झाला अरेंजमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स. पण ऑब्जेक्ट्स म्हटल्यानंतर मग तुम्ही काही टाका. मी जनरलाइज तुम्हाला सांगितलं, घरामध्ये आई ज्या पद्धतीने भांडी रचते ते सुद्धा क्लासिफिकेशन झालं बेटा. ताटे एका साईडला, ताटले एका साईडला, कप एका साईडला, बरोबर आहे की नाही. मग त्याचबरोबर आपण जर आपल्या बुक शेल्फ मध्ये बुक रचतोय बेटा, बरोबर, ते सुद्धा क्लासिफिकेशन आहे. शूज रचतोय ते पण क्लासिफिकेशन. आणि प्लांट्स आपण क्लासिफाय करतोय, अॅनिमल करतोय, म्हणजे मी काय म्हणतो सिस्टमॅटिक अरेंजमेंट झाली. समजलं बेटा सगळ्यांना इथं. मग आपल्याला काय करायचंय बेटा, आजच्या लेक्चरमध्ये सगळ्या प्रकारच्या क्लासिफिकेशन सिस्टीम आपल्याला समजून घ्यायच्या. क्लिअर बेटा सगळ्यांना. चलो विदाउट वेस्टिंग टाइम आपण सुरुवात करूयात बेटा. फर्स्ट क्लासिफिकेशन सिस्टीम बाय एरिस्टॉटल. एरिस्टॉटल इज कन्सिडर्ड ऍज अ फादर ऑफ बायोलॉजी. एरिस्टॉटल काय म्हणून ओळखले जातात बेटा इथं, फादर ऑफ बायोलॉजी म्हणून ओळखले जातात. आता प्रश्न समजून घ्या बेटा, मी कुठल्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय. एरिस्टॉटल साहेब म्हणजे सगळ्यात पहिला पर्सन बेटा ज्यांनी क्लासिफिकेशन केलं, बरोबर आहे. मग त्यावेळेस त्यांनी आपल्याला म्हणजे ह्युमन बिंग्सला उपयोगात असलेले आणि उपयोगात नसलेले अशा पद्धतीने काय केलं बेटा, त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं. मग या ठिकाणी एरिस्टॉटल सिस्टीम प्रमाणे बेटा आपण इथं म्हणतो बेटा 2 किंगडम्स क्लासिफाय करण्यात आले. किती बेटा मला सांगा, इथं 2 किंगडम्स क्लासिफाय करण्यात आले. ऑब्व्हियसली पहिल्या किंगडमचं नाव देण्यात आलं बेटा इथं ॲनिमलिया, बरोबर, आणि दुसऱ्याचं नाव ठेवण्यात आलं बेटा इथं प्लांटिया. तुम्हाला हे 2 कन्सेप्ट समजले का? पहिले मला क्लिअर करा बेटा सगळ्यांनी, येस ऑर नो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 2 ग्रुपमध्ये आपण डिवाइड केलं, बरोबर बेटा. चल आता इथं जो पहिला ग्रुप आहे बेटा ॲनिमलिया, त्याला समजून घेऊ आपण. ॲनिमलिया किंगडमला जेव्हा स्टडी केलं गेलं, या ग्रुपला जेव्हा स्टडी केलं, अगेन याच्यामध्ये काय केलं बेटा, 2 ग्रुप तयार केले गेले. पहिल्या ग्रुपमध्ये रेड ब्लड ॲनिमल, म्हणजे ज्या ॲनिमलचं ब्लड कोणत्या कलरचं असेल बेटा, रेड ब्लड. आणि ऑब्व्हियसली दुसरं काय सांगण्यात आलं बेटा इथं, नॉन रेड ब्लड ॲनिमल. तुम्हाला हे 2 ग्रुप समजले का बेटा? पहिले मला सांगा बरं बेटा सगळ्यांनी. म्हणजे या ग्रुपचा जर विचार केला आपण तर काही ॲनिमल ज्यांच्या ब्लड लाल कलरचं आहे, तर काही ठिकाणी ब्लड जे बेटा ते कोणत्या कलरचं आहे बेटा मला सांगा इथं, नॉन रेड कलर. नॉन रेड कलर म्हणताना ब्ल्यू कलरचं सापडतं बेटा आणि कलरलेस पण सापडतं. ओके चल आता इथं एक्झाम्पल जर आपल्याला समजून घ्यायचं असेल रेड ब्लड ॲनिमलचं, मी ह्युमन्स लिहितो बेटा. तुम्ही काही लिहा तरी चालणार, तू बऱ्यापैकी जे आपल्याला माहिती बेटा. ओके, डॉग एक एक्झाम्पल आहे. अजून काय घ्यायचं बेटा तुम्हाला, पिग घ्या, पिग एक एक्झाम्पल आहे. असो आता एक सेकंड. नॉन रेड ब्लड मध्ये आपण काय भेटू बेटा, इथं कॉक्रोच घ्या, किंग क्रॅब. मी तर फक्त क्रॅब लिहितो, अॅनिमल किंगडम मध्ये हे क्लिअर होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, एरिस्टॉटल साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे काही अॅनिमल असे ज्यांच्या कलर जो आहे ब्लडचा तो कसा आहे बेटा, नॉन रेड आहे. दॅट इज अ कलरलेस असू शकतो किंवा आपण म्हणतो बेटा ब्ल्यू कलर असू शकतो. ओके चलो नेक्स्ट पॉईंट. आता यांनी काय केलं बेटा, प्लांट्स ग्रुपला पण डिवाइड केलं. मग मी तर प्लांटी लिहितोय शब्द, कारण किंगडमचं नाव काय ठेवण्यात आलं होतं, प्लांटी. प्लांटीला त्यांनी काय केलं बेटा, 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. किती ग्रुपमध्ये डिवाइड केलं बेटा, 3 ग्रुपमध्ये. पहिल्याचं नाव ठेवण्यात आलं बेटा इथं हर्ब्स, दुसऱ्याचं नाव ठेवण्यात आलं बेटा इथं श्रब्स, आणि तिसऱ्याचं नाव ठेवण्यात आलं बेटा इथं ट्री. आता हे जे 3 क्लासिफिकेशन करण्यात आलेले, हे क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर केले ते समजून घ्या. आता तुम्ही ऐकलं असेल बेटा, सध्या जास्त चालतं हर्बल टी, असं म्हटलं तर बरोबर आहे. मग आपण याला समजून घेताना एक्झाम्पल ओरिएंटेड जर गेलो तर आपल्याला लवकर समजेल बेटा. मग मला काय करायचंय बाळांना, इथं पहिले हर्बचं एक्झाम्पल घ्यायचंय, मग मी एक श्रबचं एक्झाम्पल सांगेल, आणि मग मी एक ट्रीचं एक्झाम्पल सांगेल. हर्बचं एक्झाम्पल घेताना बेटा तुम्ही इथं कोरिएंडर घ्या, बरोबर आहे. कोरिएंडर इज अ बेस्ट एक्झाम्पल. तुम्हाला पुदिना घ्यायचा आहे बेटा, मिंट तरी चालेल.
मग या दोघांवरून तुम्ही काय समजून घेतले? कोथिंबीरचं काही मोठं झाड नसतं, दगड मारला आणि कोथिंबीर पडली खाली, नाही. कोथिंबीर तर छोटी छोटी असते बेटा. आता हायब्रिड तर मोठी येते. पण ज्यांचं झुडूप असतं, म्हणजे ज्यांचं जमिनीपासून खूप साऱ्या ब्रांचेस एका वेळेस येतात. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यांची पानं छोटी असेल, स्टेम जे असतं ते हर्बेशियस असतं, म्हणजे नॉन वुडी असतं, म्हणजे एकदम लवचिक असतं. अशा वेळेस आपण त्याला शब्द काय वापरतो बेटा? हर्ब. श्रब घेताना तुम्ही इथं फुल झाडं घ्या बेटा. रोज श्रब कॅटेगरीत जातं. ऑसिमम, तुळस आपण ज्याला म्हणतो बेटा, ते पण कशात जातं? श्रब मध्ये. म्हणजे याचा अर्थ काय झाला? अशी झाडं जे हर्ब पेक्षा मोठी पण ट्री पेक्षा छोटे. सगळे फुल झाडं. गुलाबाची काडी कडक लागते, बरोबर ना? पण ते लाकूड झालं का? नाही. म्हणजे हर्ब पेक्षा थोडस मोठं उडी, पण ट्री पेक्षा कमी उडी. समजलं बेटा इथं? आणि ट्रीचं तर बोलायलाच नको बेटा. ट्रीचं एक्झाम्पल तुम्ही सरळ सरळ आपल्याला आवडतं बेटा, ते मँगो सगळ्यात बेस्ट आहे. ऍजिटेक्टा इंडिका, नीम ज्याला म्हणतो बेटा आपण, ते पण एक्झाम्पल आहे. तर अरिस्टॉटल साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे क्लासिफिकेशन सिस्टीम जी पहिली करण्यात आली, ती टू किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आली, ज्यामध्ये अॅनिमल आणि प्लांटी हे दोन ग्रुप बनवण्यात आले. अॅनिमल यामध्ये रेड ब्लड अॅनिमल्स आणि नॉन रेड ब्लड अॅनिमल्स आले. समजले बेटा सगळ्यांना? प्लांट्सला कशात ग्रुप केलं बेटा? हर्ब, श्रब आणि ट्री. एम आय क्लियर एव्हरीवन? से येस ऑर नो? आता याच्यानंतर बेटा सेकंड सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आली. सेकंड सिस्टीम कार्लियस लिनियस. कार्लियस लिनियस ऑफ क्लासिफिकेशन सिस्टीम. या साहेबांनी सुद्धा काय केलं बेटा? कंटिन्यू केलं टू किंगडम सिस्टीम. काय कंटिन्यू केलं बेटा इथं? टू किंगडम सिस्टीम. तेच किंगडम यांनी सुद्धा पुढे कंटिन्यू केले बेटा. त्या किंगडम मध्ये पहिल्याचं नाव आपण ठेवलं बेटा इथं ॲनिमलिया, आणि ऑब्व्हियसली दुसऱ्याचं नाव काय ठेवण्यात आलं बेटा? प्लांट. मला सांगा, इथपर्यंत काही अडचण आहे का बेटा कोणाला बोलायचं? येस ऑर नो? मग सर, त्यांची सिस्टीम त्यांनी पुढे कंटिन्यू केली का? हो. या साहेबांनी सुद्धा या साहेबांची सिस्टीम पुढे कंटिन्यू केली, पण नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इन्क्रीज केले. काय इन्क्रीज केलं बेटा इथं? नंबर ऑफ ऑर्गॅनिझम. मग आपण इथं लिहितो बेटा नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स, एरो करून दिला मी, इन्क्रीजेस. पण या सिस्टीमचे सुद्धा ड्रॉबॅक तयार झाले. कार्लियस लिनियस सिस्टीम ही सगळ्यात जास्त चाललेली सिस्टीम होती. त्याच्यानंतर मग अजून बदलत गेला. आता आर.एच. वेटेकर सगळ्यात जास्त स्ट्रॉंग सिस्टीम आहे. तुम्ही स्कूलिंग लाईफ मध्ये पण शिकलेले बेटा, बरोबर आहे? मग आता प्रश्न आपल्या समोर काय आला बेटा इथं? नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स इन्क्रीज केले, पण बऱ्यापैकी ऑर्गॅनिझम जे होते त्यांना एक्सक्लूड करून देण्यात आलं. म्हणजे याचा अर्थ काय झालं? या सिस्टीम मध्ये फंगायला इन्क्लूड केलं, प्लांट मध्ये. हे चुकलं बेटा त्यांचं, बरोबर आहे? बॅक्टेरिया सोडून दिले, अमिबा सोडून दिले. काही लोकांनी अमिबाला त्यांनी अॅनिमलियामध्ये कन्सिडर केला असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ ऑर्गॅनिझम जे होते ते एक्सक्लूड करण्यात आले. मग आपण इथं काय म्हणतो बेटा? मेजॉरिटी ग्रुप नॉट इन्क्लुडेड. मेजॉरिटी ग्रुप काय झाला बेटा इथं? इन्क्लूड करण्यात आलेला नाही. समजलं? आता यांच्याकडनं काय काय चुका झाल्या बेटा ते आपण समजून घ्यायचे आपल्याला. म्हणजे आपण ड्रॉबॅक सारखं समजून घेतोय, काही हरकत नाही. यांनी नो सेपरेशन ऑफ, कोणाचं सेपरेशन केलेलं नाही, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम यांचं सेपरेशन केलेलं नाही. म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी जो बॅक्टेरिया आहे, युनिसेल्युलर आहे, याला त्यांनी काय केलं बेटा? प्लांट सोबत टाकून दिलं, किंवा क्लॅमायडोमोनासला अल्गी सोबत ठेवून दिलं. हे यांचं चुकलेलं आहे. परत अजून काय सेपरेशन केलं नाही यांनी? नो सेपरेशन ऑफ प्रोकॅरियोट अँड यूकॅरियोट. प्रोकॅरियोट्स आणि यूकॅरियोट यांचं सेपरेशन झालेलं नाही. आता जे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं बेटा ते तसंच आहे. ब्ल्यू ग्रीन अल्गी दॅट इज कॉल्ड सायनोबॅक्टेरिया, जो किंगडम मोनिराचा मेंबर आहे, बॅक्टेरिया बेटा तो. पण त्याला क्लॅमायडोमोनास सोबत ठेवलं, जी काही अल्गी बेटा, किंवा स्पायरोवायरस सोबत, किंवा अल्गी मध्ये टाकून दिलं का, किंवा प्लांट मध्ये टाकून दिलं का? कारण तो फोटोसिंथेसिस करत होता. म्हणून इथं प्रॉब्लेम काय आला बेटा? की सेपरेशन यांच्याकडनं झालेलं नाही. अजून एक सांगतो बेटा याच्यात काय? नो सेपरेशन ऑफ ऑटोट्रॉफ्स अँड हेटेरोट्रॉफ्स. आता आपल्याला प्रश्न पडू शकतो बेटा, हेटेरोट्रॉफ्स म्हणजे कोणाबद्दल बोलायचं? यांना फंगाय बद्दल बोलायचंय, बरोबर? आणि एक मिनिट मी इरेज करतो इथला पॉइंट.
ऑटोट्रॉफ्स म्हणजे कोणाबद्दल बोलताय बेटा? हे प्लांट्स बद्दल बोलताय. समजलं? मग इतके सारे प्रॉब्लेम्स आले, कळायला लागले बेटा सगळ्यांना इथं. ऑटोट्रॉपिक हेटरोट्रॉपिक यांचं सेपरेशन केलं गेलं नाही, युनिसेलर मल्टीसेलर यांचं सेपरेशन केलं नाही, प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक यांचं सेपरेशन झालं नाही. ज्या वेळेस इतके सारे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, म्हणून काय झालं बेटा, डे बाय डे काय झाल्या, काही सिस्टीम या नवीन नवीन तयार होण्यात आल्या. आता इथे मी 2 सिस्टीमचे नावं सांगतोय, आउट ऑफ एनसीईआरटी नाहीये बेटा हे, पण एनसीईआरटीचं एक स्टेटमेंट आहे, टू इम्प्रोवाइज द क्लासिफिकेशन सिस्टीम देर आर मेनी मोर क्लासिफिकेशन सिस्टीम आर प्रोड्यूस और अँड द मोस्ट स्टेबल इज आर एच विटेकर 5 किंगडम सिस्टीम. म्हणजे 2 किंगडम सिस्टीम पासून 5 किंगडम सिस्टीम मध्ये अजून साऱ्या काही क्लासिफिकेशन सिस्टीम आल्या. मग एक स्टेटमेंट फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं कुठल्या कुठल्या आल्या. मग याच्यामध्ये सायंटिस्टचं नाव आपल्याला महत्वाचं आहे बेटा, अर्न्स्ट हेकेल. अर्न्स्ट हेकेल. अर्न्स्ट हेकेलने 3 किंगडम सिस्टीम दिली बेटा. पहिला कोणता किंगडम होता आपल्याकडे? ॲनिमलिया. मी शॉर्टकट लिहितो बेटा, प्लांट्स. आणि यांनी नवीन तयार करून दिला बेटा प्रोटिस्टा, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला अजून पुढे क्लिअर करेल. 4 किंगडम सिस्टीम अजून लॉन्च झाली बेटा, ओके, बाय कोपलँड. कोपलँडने काय सांगितलं होतं बेटा? 4 किंगडम सिस्टीम. 4 किंगडम सिस्टीम मध्ये ऍज युजल ॲनिमलिया, प्लांटी, प्रोटिस्टा आणि मोनेरा नवीन किंगडम ऍड करण्यात आला. मी एक्सप्लेन करणार आहे, फक्त बस एवढंच एक्स्ट्रा लक्षात ठेवा, जास्त एक्स्ट्राच्या बंधत पडू नका. पहिली गोष्ट तर क्लासिफिकेशन सिस्टीम वरून क्वेश्चन याचे चान्सेस खूप रेअर असतात. ओके, क्वेश्चन जरी तुम्हाला आला तर क्वेश्चन काय येईल बेटा? विटेकर सिस्टीम मधून येईल, त्याच्या ड्रॉबॅक मधून येईल, त्यांच्या कॅरेक्टर सेपरेशन मधून. इथून आला तर एखादा सेंटेन्स बेस्ड क्वेश्चन येऊ शकतो, म्हणजे हाऊ मेनी ऑफ द स्टेटमेंट्स आर करेक्ट इनकरेक्ट असा क्वेश्चन जर आला तर याच्यातलं एखादं स्टेटमेंट येईल फक्त, बस असं मला एक्सपेक्टेशन. तर मी साईडला सरतो, एवढं लिहून घ्या बरं बेटा सगळ्यांनी. झालं सगळ्यांचं लिहून? चल गुड बेटा, पुढे या. आता यांच्यानंतर आपल्याला काय करायचंय बेटा? 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन घ्यायचं. काय घ्यायचं बेटा मला सांगा इथं? 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सगळ्यांना लक्ष द्या बेटा. 5 किंगडम सिस्टीम. आपल्या सगळ्यांना माहिती बेटा, ही 5 किंगडम सिस्टीम कोणी लॉन्च केली बेटा मला सांगा इथं? आर.एच. विटॅकर. आर.एच. विटॅकर यांनी 1969 मध्ये, किंवा बेटा मला सांगा हे 1969. मी कधीच बेटा इयर पाठ करायला लावत नाही स्टुडंटला, हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे, परंतु काही इयर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. जसं 1969 मी म्हणतोय कारण का हे स्पेसिफिक आहे आणि हे तुम्ही 8वी 9वी 10वी पासून पण शिकत आले आर.एच. विटेकर कुठे ना कुठे, मग एक इयर लक्षात ठेवायला वर्दी बेटा. चल लक्ष द्या. आता आर.एच. विटेकर सिस्टीमला ज्यावेळेस स्टडी करण्यात आलं बेटा, या स्टडीमध्ये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे, क्रायटेरिया काय काय स्टडी करण्यात आला. समजलं बेटा सगळ्यांना? कारण क्रायटेरियावर एक क्वेश्चन खूप महत्वाचा येतो, म्हणून मी इथं काय घेतो बेटा, इथं क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन. क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन. मित्रांनो, जेव्हा मी तुम्हाला असं म्हणतोय क्रायटेरिया ऑफ क्लासिफिकेशन, यामध्ये फर्स्ट क्रायटेरिया काय? सेल स्ट्रक्चर. आता इथं शब्द येतो बेटा आपल्याला इथं सेल स्ट्रक्चर, म्हणजे याचा अर्थ हा एक तर प्रोकॅरियोटिक असेल किंवा हा काय असेल बेटा? युकॅरियोटिक असेल. 2 शब्द समजले बेटा सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. म्हणजे विटेकर साहेबांनी ज्या वेळेस क्लासिफिकेशन सिस्टीम हा क्रायटेरिया लावण्यात आला, तेव्हा त्यांनी पहिला शब्द काय टाकला बेटा इथं? की सेल स्ट्रक्चर बघा कसं आहे, हे स्ट्रक्चर प्रोकॅरियोटिकचं सेलचं आहे का युकॅरियोटिक सेलचं आहे, हे यांनी ऑब्झर्व करायला लावलं. एम आय क्लिअर एव्हरीवन? से येस ऑर नो. चलो, यानंतर बेटा सेकंड क्रायटेरिया. सेकंड क्रायटेरिया मध्ये आपण सांगितलं बेटा इथं सेल ऑर्गनायझेशन. सेल स्ट्रक्चरला काही लोक बेटा सेल टाईप पण म्हणतात. हा चलो, सेल ऑर्गनायझेशन मध्ये एकतर हा युनिसेल्युलर असेल किंवा काय असेल बेटा मला सांगा इथं? मल्टी सेल्युलर. एकतर काय सापडतो बेटा आपल्याला इथं? हा युनिसेल्युलर, किंवा काय सापडेल बेटा आपल्याला? हा मल्टी सेल्युलर. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. चल समजलं बेटा सगळ्यांना? बोला इथं येस ऑर नो. यानंतर आपण घेतलं बेटा इथं मोड ऑफ न्यूट्रिशन. जेव्हा मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणतोय, मोड ऑफ न्यूट्रिशन 2 टाईपचं सांगा बेटा. याच्यामध्ये असं डिटेल आपण क्लासिफाय करणार नाही, नंतर आपल्याला लागेल तसं आपण सांगत जाऊ. इथं पहिले मी घेतलं बेटा ऑटोट्रॉफिक, आणि दुसरं काय घेतलं बेटा आता इथं? हेटेरोट्रॉफिक. चलो, 2 न्यूट्रिशन सांगितले. वन इज कॉल्ड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन, स्वतःचं फूड स्वतः तयार करणारे, आणि हेटेरोट्रॉपिक म्हणजे दुसऱ्यावर डिपेंडन्सी ठेवणारे.
मोड ऑफ न्यूट्रिशन पर्यंत समजलंय सगळ्यांना बोलायचं येस ऑर नो. आता याच्यानंतर आपल्याला जो पॉईंट महत्वाचा येतो बेटा, मी याला थोडस सिक्वेन्शियल घेतोय मुद्दामून. इथे मी घेतलं बेटा फायलोजेनेटिक. फायलोजेनेटिकला दुसरा शब्द आहे बेटा इव्होल्युशनरी. काय शब्द बेटा इथं? इव्होल्युशनरी. म्हणजे काही फॉर्म कसे असतील बेटा इथं? सिंपल. तर काही फॉर्म डायरेक्ट काय दिसतील बेटा आपल्याला इथं? कॉम्प्लेक्स. म्हणजे इथं डेव्हलपमेंट सांगितली गेलेली. काही डेव्हलपमेंट सिंपल ऑर्गॅनिझम पासून कुठपर्यंत गेली बेटा? ही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम पर्यंत गेलेली. हा बीट सगळ्यांना समजलाय का? पहिले मला क्लिअर करा, येस ऑर नो. म्हणजे क्लासिफिकेशनला ज्या वेळेस आपण स्टडी करतोय, क्लासिफिकेशन व्हिटेकरने किती सायंटिफिक पद्धतीने केलंय. पहिले साहेबांनी युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर नाही घेतले, पहिले त्यांनी प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक काढले, त्याच्यानंतर युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर घेतले, मग त्यांनी त्याच्यामध्ये काय केलं? न्यूट्रिशनचा बेस बनवला, त्याच्यानंतर त्यांनी इव्होल्युशनरी क्रायटेरिया घेतला, आणि आता इथं नेक्स्ट क्रायटेरिया त्यांनी अजून एक घेतला बेटा इथं, सेक्शुअल रिप्रोडक्शन. मी सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणण्यापेक्षा मी रिप्रोडक्शन हा क्रायटेरिया घेतो बेटा. आता रिप्रोडक्शन मध्ये दोनच टाईप असतात बेटा. ओके, आता दोन टाईप कसे मी तुम्हाला तेही सांगून देतो. चला, पहिलं मी घेतलं बेटा इथं असेक्शुअल, आणि ऑब्व्हियसली दुसरं काय असणार आहे बेटा इथं? सेक्शुअल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनला सध्या असेक्शुअलचा पार्ट कन्सिडर. हे सगळे क्लासिफिकेशन क्रायटेरिया मोजा बरं. किती क्लासिफिकेशन क्रायटेरिया झाले बेटा? मोजा इथं तुम्ही परत. 1, 2, 3, 4, आणि हा काय बेटा इथं? 5. 5 क्लासिफिकेशन क्रायटेरिया झाले. 1, 2, 3, 4, 5. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? पण विटेकर साहेबांवर जर क्वेश्चन आला बेटा, विच ऑफ द फॉलोइंग क्रायटेरिया इज ऍट लिस्ट इसेन्शियल, म्हणजे ज्याचं काम क्लासिफिकेशन क्रायटेरिया म्हणून घेतलं गेलं पण वापरलं गेलेलं नाही. लिस्ट इसेन्शियल म्हणजे जो महत्वाचा नव्हता. महत्वाचा नव्हता याचा अर्थ कोण घ्यायचा बेटा इथं? रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनला इथं लिहून देतो बेटा मी इथं, लिस्ट इम्पॉर्टंट. समजलं सगळ्यांना बेटा? इथं नीटला हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस वाढतात, कारण अख्ख्या क्लासिफिकेशनच्या टेबलमध्ये तुम्हाला कुठेच रिप्रोडक्शनचा संबंध दिसणार नाही. क्लासिफिकेशन क्रायटेरिया या पहिल्या 4 वर जास्त फोकस करण्यात आलाय. एक्झामला जर क्वेश्चन आला की कोणता सगळ्यात कमी इम्पॉर्टन्स आहे किंवा निग्लिजिबल इम्पॉर्टन्स आहे, तेव्हा तुम्ही आन्सर काय करायचं बेटा इथं? लिस्ट इम्पॉर्टंट. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो? चल पुढे घेऊ बेटा आपण. आता हे समजल्यानंतर आपण काय करतो बेटा इथं? छोटंसं क्लासिफिकेशन क्रायटेरिया आता चेंज करतो, म्हणजे मला एक फ्लो दाखवायचा आहे तुम्हाला ते समजण्यासाठी. आता मी जे तुम्हाला दाखवतोय बेटा, ती सिस्टीम कशी तयार झाली, म्हणजे कसं रचलं गेलं इव्होल्युशन प्रमाणे, प्लस सगळे क्रायटेरिया. सगळ्यात पहिले साहेबांनी काय केलंय बेटा इथं? किंगडम ठेवला मोनेरा. कोणता किंगडम ठेवलाय बेटा मला सांगा इथं? मोनेरा. आता मोनेराला मी ज्या वेळेस सांगतो बेटा, लक्ष द्या सगळ्यांनी इथं, मोनेराचे एक्झाम्पल पण तेवढेच महत्वाचे बेटा आपल्यासाठी. मोनेरामध्ये येणारे बेटा सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया. कोण येणार बेटा? सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया. म्हणजे कोण? प्रोकॅरियोट्स, पीके ज्याला आपण म्हणतो. हा पॉईंट समजला बेटा सगळ्यांना? बोला येस ऑर नो. म्हणजे पहिलाच जो किंगडम यांनी बनवला फायलोजेनेटिक सिस्टीमने, इव्होल्युशनरी सिस्टीमने, तो सिंपल जो असेल तो कोण आहे बेटा इथं? मोनेरा. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये? बोला इथं येस ऑर नो. मग मोनेरा पासून त्यांनी काय केलं बेटा? दुसरा कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार केला. समजलं? कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम जेव्हा आपण म्हणतोय, ग्रुप म्हणतोय, त्याचं नाव त्यांनी ठेवलं बेटा प्रोटिस्टा. कोण घेतला बेटा मला सांगा इथं? हा प्रोटिस्टा. तुमच्या लक्षात येतोय का? मोनेरा, मोनेरा नंतर कोण घेतलं बेटा इथं? प्रोटिस्टा घेतला. तर लक्ष द्या पुढे. प्रोटिस्टाचे एक्झाम्पल भरपूर आहेत बेटा, पण तुमच्या समजण्यासाठी मी एक एक्झाम्पल लिहितो फक्त, अमिबा. आठवला कोणाला इथं? बोला येस ऑर नो. हा, अमिबा माहिती सगळ्यांना? जे तुम्हाला माहिती ते प्रोटिस्टा एक्सप्लेन करेल तेव्हा भरपूर एक्झाम्पल शिकायचे आपल्याला, बरोबर आहे की नाही? चल, मग मी काय सांगितलं तुम्हाला? मोनेरा, मोनेरापासून काय तयार झाला बेटा इथं? प्रोटिस्टा तयार. म्हणजे मोनेरापेक्षा कोण कॉम्प्लेक्स आहे? प्रोटिस्टा. आता याचं कॅरेक्टर काय तयार करण्यात आलं? याच्या कॅरेक्टरमध्ये हा कोण आहे बेटा? युनिसेल्युलर. कोण आहे बेटा मला सांगा इथं? युनिसेल्युलर. म्हणजे युनिसेल्युलर, पण हा पण तर युनिसेल्युलर होता, पण हा आहे बेटा युकॅरियोट. कोण आहे बेटा? युकॅरियोट. म्हणजे कॅरेक्टर काय तयार झालं? युनिसेल्युलर युकॅरियोट. कोण आहे बेटा? प्रोटिस्टा. युनिसेल्युलर प्रोके, सगळे प्रोकॅरियोट युनिसेल्युलर असतात बेटा. कोण आहे तो? किंगडम मोनेरा. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये? चल गुड बेटा. यानंतर आता काय झाले बेटा? याचे परत ग्रुप पडले. किती ग्रुप मध्ये डिवाइड केले बेटा याला? 3 ग्रुप मध्ये. आता हे 3 ग्रुप समजून घेताना मी एकदम शॉर्टकट पद्धतीने लिहितो बेटा इथं. पहिला ग्रुप मी जोडून टाकला बेटा इथं फंगल.
कोणता ग्रुप जोडला बेटा? मी थोडस ना याला वेगळं वेगळं साईडला लिहितो, जागा आपली कुठून चालली. चल बऱ्यापैकी बरे. आता इथे मी सगळ्यात पहिले कोण घेतला बेटा? फंगाय. चला, सगळ्यात मोठं याचं मी ऍडव्हान्टेजेस सांगणार आहे. काय ऍडव्हान्टेजेस झाले? ओके, फंगाय. मग मी इथं घेणार आहे बेटा ऍनिमलिया. कोण घेतला बेटा? ऍनिमलिया. आणि इथं मी घेतो बेटा प्लांटी. मी ऍनिमलियाला सगळ्यात शेवटी टाकलं तरी चालेल बेटा. ओके, चल, मला एक कॅरेक्टर वेगळे दाखवायचं म्हणून मी तसं लिहिलं. आता 3 ग्रुप तयार झाले. या 3 ग्रुपमध्ये फंगायचं मी काय सांगतो बेटा? इथं सध्या फंगायला काय कन्सिडर केलंय बेटा? इथं मल्टी सेल्युलर आणि युकॅरियोट. आणि हे कसे बेटा? हेटेरोट्रॉफिक. आणि यांच्याकडे काय प्रेझेंट आहे बेटा? सेल वॉल. सेल वॉल हे खूप मोठं कॅरेक्टर होतं क्लासिफिकेशन मध्ये. चल, आता ऍनिमलियामध्ये बघा कॅरेक्टर काय तयार झालं? मल्टी सेल्युलर, हेटेरोट्रॉपिक, सेल वॉल काय बेटा? इथं अब्सेन. प्लांटी, मल्टी सेल्युलर. नेक्स्ट आहे बेटा इथं ऑटोट्रॉपिक. आणि दुसरी गोष्ट बेटा इथं सेल वॉल जी आहे ती कशापासून सांगायची बेटा आपल्याला? इथं सेल्युलोज. समजलं सगळ्यांना? आता विटेकर साहेबांचं जर बघितलं तर हा प्लॉट आपल्याला काय सांगतो बेटा? त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. मी प्लॉट हा शब्द वापरतोय याचा अर्थही तुम्हाला कळायला पाहिजे. कारण का? तर यांनी पहिला जो किंगडम सेपरेशन केलेला आहे, पहिला किंगडम सेपरेशन कडे लक्ष द्या. त्यांनी किंगडम मोनेरा तयार केला. मग कोण तयार केलं? प्रोटिस्टा. मग त्याच्यामध्ये सेपरेशन कोणाचं केलं? फंगाय. मग कोणाचं केलं? प्लांटी आणि ऍनिमलिया. म्हणजे विटेकर साहेबांनी फायलोजेनेटिक सिस्टीमला इथे युज केलेलं आहे. आपण नंतर त्याला काय करू? एनसीईआरटी रीड करताना बेटा त्या चार्टला पण पाहून घेऊ आपण व्यवस्थित. चार्ट कसा दिला तुम्ही वाचला तरी तुम्हाला तो क्लिअर होईल बेटा. मला काय म्हणायचं बाळांनो इथं की विटेकर साहेबांच्या या परफेक्ट क्लासिफिकेशन मध्ये काय इम्पॉर्टन्स होतं? तर फंगायला सेपरेशन मिळालं. तुम्हाला इथपर्यंत समजलंय का? आता याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस दोघंही आपल्याला बघायचे. चला, हे लिहून घ्या बरं बेटा सगळ्यांनी. झालं सगळ्यांचं लिहून बेटा इथं? चलो गुड, नेक्स्ट पॉईंट कडे. आता आपल्याला काय करायचंय बेटा? इथं विटेकर साहेबांच्या सिस्टीमचे ऍडव्हान्टेजेस बघायचे. आता ज्या वेळेस मी तुम्हाला म्हणतो बेटा ऍडव्हान्टेजेस, एक गोष्ट लक्षात ठेवा, याचे फायदे जरी मी तुम्हाला असं सांगत राहिलो की याचा हा फायदा आहे, याचा तो फायदा आहे, ओके, परंतु एक्झाम ओरिएंटेड आपल्याला ही सिस्टीम बाकीच्या सिस्टीम पेक्षा कशी चांगली ते दाखवायचंय, बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, डिसएडव्हान्टेजेस सांगताना मला हे तुम्हाला सांगायचं की याच्यात अजून काय काय कमतरता राहून गेलेली, बरोबर. चल, ऍडव्हान्टेजेस मध्ये सगळ्यात पहिला आपण इथे बेटा सेपरेशन ऑफ प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. समजलं बेटा सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. आता प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स यांचं सेपरेशन केलं, हे आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं कॅरेक्टर सापडलं. दुसरं, सेपरेशन ऑफ युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स. आपण प्रोटिस्टाच्या मेंबरमध्ये काय केलं होतं? सगळे युनिसेल्युलर युकॅरियोट्स ऍड केले. फंगाय, प्लांटी, ॲनिमलियामध्ये सगळे कोण आहे बेटा? मल्टीसेल्युलर युकॅरियोट आहे, बरोबर. चल, काही अडचण कोणाला इथं? चलो नेक्स्ट पॉईंट बेटा. थर्ड, सेपरेट किंगडम फॉर कोणाला बेटा? मला सांगा इथं फंगाय. फंगायला सगळ्यात सेपरेट किंगडम मिळाला, ही सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक होता बेटा. कारण बाकीच्यांनी काय केलं होतं बेटा? फंगायकडे सेलवॉल आहे म्हणून त्याला कशात ठेवून दिलं होतं बेटा? प्लांट्स मध्ये ठेवून दिलं होतं. या 3 गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे काय झालं बेटा? आपल्याला विटेकर सिस्टीमला ही सगळ्यात जास्त स्ट्रॉंगेस्ट सिस्टीम म्हटली गेली. आता या सिस्टीम मध्ये असं काय वेगळं झालं? ओके, प्रिव्हियस सिस्टीमचा पॉईंट आपल्याला इथं स्टडी करायचा बेटा. व्यवस्थित लक्ष द्या. मी काय म्हणतो बेटा? इन प्रिव्हियस सिस्टीम म्हणजे पहिल्या ज्या सिस्टीम होत्या त्या सिस्टीमने काय चूक केली होती बेटा? त्यांनी सांगा. या प्रिव्हियस सिस्टीमने काय केलं बेटा? एक कॅरेक्टर स्टडी केलं, ज्या कॅरेक्टरचं नाव ठेवण्यात आलं होतं बेटा? सेल वॉल. ऑन द बेसिस ऑफ सेल वॉल कॅरेक्टर. कोणत्या कॅरेक्टरच्या बेसिसवर बेटा? सेल वॉल.
या सेलवॉल या कॅरेक्टरच्या वरती त्यांनी काय केलं, दॅट इज कॉल्ड अ सायनोबॅक्टेरिया. मी ब्ल्यू ग्रीन अल्गी लिहितो बेटा इथं, ब्ल्यू ग्रीन अल्गी. ओके, यांना सायनोबॅक्टेरिया म्हणताना काय नाव द्यायचं ना, ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणायचे. यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊयात बेटा इथं, क्लमायडोमोनस. ओके, क्लमायडोमोनस घेतलं बेटा आपण याच्यामध्ये. चला अजून एक एक्झाम्पल सांगतो बेटा मी तुम्हाला इथं, दॅट इज कॉल्ड एज फर्न, मॉस. ओके, याच्यामध्ये तुम्ही अजून ऍड करू शकता जिम्नोस्पर्म, अजून ऍड करा बेटा याच्यात अँजिओस्पर्म, अजून ऍड करा बेटा फंगाय. या सगळ्यांमध्ये काय प्रेझेंट आहे बेटा, या सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे सेल वॉल. प्रिव्हियस सिस्टीमने सेल वॉल या कॅरेक्टरला लक्षात ठेवलं आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलं, सेल वॉल आहे म्हणून ऑल बिलॉंग्स टू प्लांटी. सेल वॉल आहे म्हणून या सगळ्यांनी कशामध्ये ठेवून दिलं बेटा, प्रिव्हियस सिस्टीमने त्याला प्लांटीमध्ये ठेवलं. हे चुकलं बेटा. विटेकर साहेबांनी काय केलं, या विटेकर साहेबांनी सेलवॉल कॅरेक्टर नाही घेतलं बेटा, सेलवॉल कॅरेक्टर नाही घेतलं, पण यांनी काय केलं बेटा, ब्ल्यू ग्रीन अल्गी जी होती, या ब्ल्यू ग्रीन अल्गीला कशामध्ये ढकलून दिलं बेटा यांनी, मोनेरामध्ये. कशामध्ये सेपरेट केलं बेटा मला सांगा इथं, मोनेरामध्ये. त्यानंतर बेटा इथं अल्गी, लक्ष द्या, फर्न, मॉस, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म, या सगळ्यांना कशामध्ये ठेवलं बेटा त्यांनी, प्लांटी. बरोबर बेटा. यानंतर बेटा त्यांनी काय केलं, लक्ष द्या इथं अजून, फंगाय, सेपरेट किंगडम तयार करून दिला. या गोष्टींमुळे विटेकर साहेबांना सक्सेस मिळालेलं आहे. हा पॉईंट समजलाय का, पहिले मला क्लिअर करा सगळ्यांनी. इथं बोला येस ऑर नो, इथं काही अडचण आहे बेटा कोणाला इथं. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आली बेटा आपल्याला इथं, की विटेकर साहेबांची सिस्टीम काय एवढी पॉसिबल झाली किंवा काय एवढी फिजिबल झाली लोकांना समजण्यासाठी, याच्या मागे एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांनी काय केलं, सेपरेशन केलं. आता इथं प्रिव्हियस सिस्टीम मध्ये अजून एक यांनी गडबड केली होती. ती प्रिव्हियस सिस्टीमची गडबड बघा बेटा काय, इन प्रिव्हियस सिस्टीम, प्रिव्हियस सिस्टीम मध्ये यांनी काय केलंय बेटा, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. प्रिव्हियस सिस्टीम मध्ये क्लमायडोमोनसला, लक्ष द्या मी काय म्हणतो, आणि स्पायरोगायराला सोबत ठेवलं होतं यांनी. ओके, मी तर लिहितोय क्लमायडोमोनस, मोनस अँड स्पायरोगायरा kept together. आता आपल्या समोर प्रश्न आला की सर याला सोबत का ठेवलं गेलं. मग आता विटेकर साहेबांनी याच्यामध्ये काय चेंज केला बेटा, त्या चेंजला समजून घ्या. विटेकर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे क्लमायडोमोनस, क्लमायडोमोनस काय पहिली त्यांनी ओळखलं बेटा, हे काय दिसतंय, युनिसेल्युलर दिसतंय आणि त्यातल्या त्यात काय दिसतंय बेटा, हे युकॅरियोट दिसतंय. मग त्यांनी याला कशामध्ये ठेवून दिलं बेटा, प्रोटिस्टामध्ये ठेवलं. कशामध्ये ठेवलं बेटा यांनी, प्रोटिस्टा. त्याचबरोबर बेटा स्पायरोगायरा, स्पायरोगायरा, स्पायरोगायरा कोणाचा मेंबर आहे बेटा मला सांगा, हा अल्गी. कशी दिसते बेटा मला सांगा, ही मल्टी सेल्युलर. आणि काय बेटा, युकॅरियोट. अल्गी, मल्टीसेल्युलर, युकॅरियोट, याला यांनी ठेवलं बेटा किंगडम प्लांटीमध्ये. लक्षात आलं सगळ्यांच्या बेटा, बोला इथे येस ऑर नो. म्हणजे याचा अर्थ काय केलं, या सेपरेशनच्या पद्धतीमुळे विटेकर साहेबांची सिस्टीम काय झाली, अजून जास्त लोकांना आवडली, कारण क्लिअर कट सेपरेशन झाले बेटा. आता या सिस्टीम मध्ये आपल्याला अजून एक गोष्ट कळाली बेटा, ती म्हणजे कुठली, लक्षात सगळ्यांनी बोर्डकडे. या सिस्टीम मध्ये त्यांनी काय केलं बेटा, सगळे युनिसेल्युलर युकॅरियोट एकत्र आणले. कोणते बेटा, युनिसेल्युलर युकॅरियोट. युनिसेल्युलर युकॅरियोट म्हणजे कोणाचे मेंबर आहे बेटा मला सांगा, इथं प्रोटिस्टाचे मेंबर झाले. बरोबर आहे बेटा, इथं प्रोटिस्टाचे मेंबर आहे. मग एक्झाम्पल त्यांनी काय काय सांगितलं, अमिबा. कोण घेतला बेटा इथं, अमिबा. दुसरा कोण घेतला, पॅरामेशियम. अजून सांगा बरं कोण घेतला बेटा, क्लमायडोमोनस. बरोबर, भरपूर सारे मी एक दोन लिहितो फक्त, आता बस झालं बेटा. युग्लिना. हे सगळे बघा, क्लमायडोमोनस फोटोसिंथेटिक झाला, हा पण फोटोसिंथेटिक समजा थोड्या वेळासाठी. अमिबा आणि पॅरामेशियम हेटरोट्रॉपिक आहे, पण यांच्यात काय कॉमन काढलं त्यांनी, युनिसेल्युलर युकॅरियोट. अशा पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीने काय झालं, विटेकर साहेबांची सिस्टीम सगळ्यात ऑथेंटिक सिस्टीम ठरली.
मला सांगा तुम्हाला ऍडव्हान्टेजेस समजले कशा पद्धतीने आले, प्रिव्हियस सिस्टीमचे ड्रॉबॅक यांनी कसे कन्वर्ट करून घेतले समजलं बेटा सगळ्यांना? इथं बोला येस ऑर नो, काही अडचण कोणाला इथं? चल गुड, लिहून घ्या बेटा, झालं लिहून सगळ्यांचं. आता या सिस्टीमला नाही म्हटलं तरी डिसएडव्हान्टेजेस आहेत बेटा. आता डिसएडव्हान्टेजेस म्हणताना या सिस्टीम मध्ये आपण म्हणतो बेटा नो प्लेस फॉर, कोणाला जागा मिळाली नाही बेटा, व्हायरसेसला जागा मिळाली नाही. अजून कोणाला? व्हायरॉइड्स यांना जागा मिळालेली नाही. प्रियॉन्स यांना जागा मिळालेली नाही. म्हणजे अजून लायकेन्स पण एक बेटा याच्यामध्ये, लायकेन्स यांना जागा मिळालेली, हा यांचा ड्रॉबॅक. याच्यामध्ये भविष्यामध्ये अजून वेगवेगळ्या वेगळ्या गोष्टी होऊ शकतात बेटा. चल मला सांगा इथपर्यंत समजले सगळ्यांना? बोला येस ऑर नो. पण आता काय झालंय बेटा, आता 6 किंगडम सिस्टीम पण आलेली. पण या 6 किंगडम सिस्टीमच्या अगोदर आपण शिकूयात बेटा इथं 3 डोमेन सिस्टीम. मी जेव्हा लिव्हिंग वर्ल्ड घेणार आहे बेटा तुम्हाला, त्या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये मी तुम्हाला सांगेल डोमेन हा का महत्वाचा शब्द आहे. ओके चलो, 3 डोमेन सिस्टीम. 3 डोमेन सिस्टीम का महत्वाची बेटा? सगळ्यात पहिले हिला दिली गेली बेटा कार्ल वूज. कार्ल वूज साहेबांनी ही 3 डोमेन सिस्टीम दिली. यांच्या म्हणण्याप्रमाणे काय, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलं जातं. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिवाइडेड इंटू हाऊ मेनी ग्रुप्स बेटा? इथं 3 ग्रुप्स मध्ये डिवाइड झाले. या 3 ग्रुप मधून पहिल्या ग्रुपचं त्यांनी नाव दिलं बेटा आर्किया किंवा आर्चिया म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. दुसऱ्याचं नाव दिलं बेटा यू बॅक्टेरिया आणि तिसऱ्याचं नाव दिलं बेटा यू कॅरिया. यांच्या म्हणण्याप्रमाणे आर्किया मधले एक्झाम्पल म्हणजे कोण असेल तर सगळ्या प्रकारचे आर्कीबॅक्टर, जे तुम्हाला मी किंगडम मोनेरा मध्ये शिकवणार आहे बेटा. ओके, आर्कीबॅक्टर याच्यामध्ये नॉर्मल सगळे बॅक्टेरिया येतात बेटा. जनरली आपण ज्यांना बॅक्टेरिया म्हणतो ना ते सगळे बॅक्टेरिया याच्यामध्ये येतात. आणि यू कॅरियामध्ये सगळे कोण येतात बेटा? मला सांगा इथं यू कॅरिओट्स येतात. बरोबर, यू कॅरेट्स मध्ये कोण कोण येईल बेटा इथं? मग प्रोटिस्टा येईल, बरोबर, फंगा येईल, प्लांटी येईल आणि अॅनिमल येईल. हे 4 किंगडम याच्यात येतात. म्हणजे काय झालं, किंगडम डोमेन मध्ये कोण येतंय? किंगडम येतंय. मग किंगडम पेक्षा मोठा ग्रुप कोण झाला? डोमेन झाला. समजलं बेटा? डोमेन, डोमेन नंतर किंगडम, मग डिव्हिजन, फायलम, जे काही तुम्हाला टाकायचं. समजलं हे सगळ्यांना? बोला इथं येस ऑर नो. या कार्ल वूज साहेबांनीच काय केलंय बेटा, एक अजून सिस्टीम तयार केली जिला म्हणतात बेटा 6 किंगडम सिस्टीम. 6 किंगडम सिस्टीम पण कोणी दिलेली बेटा? मला सांगायचं कार्ल वूज साहेबांनी दिली. या कार्ल वूज साहेबांनीच काय दिली? 6 किंगडम सिस्टीम. पण यांच्या म्हणण्याप्रमाणे पहिला कोण आला इथं? आर्चिया. दुसरा कोण आहे बेटा? यू बॅक्टेरिया. म्हणजे त्यांनी कोणाला ब्रेक केलं बेटा? मला सांगा, किंगडम मोनेराला ब्रेक केलं. कोणाला ब्रेक केलं बेटा इथं? किंगडम मोनेरा. त्यानंतर आपले नॉर्मल आले बेटा फंगाय. डायरेक्ट फंगाय लिहिलं मी, थांबा एक मिनिट. कोण आला बेटा त्याच्यानंतर? प्रोटिस्टा आला, बरोबर. त्याच्यानंतर कोण आलं बेटा? फंगाय आलं. मग आपण म्हणूयात बेटा प्लांटी आणि अॅनिमलिया. म्हणजे किती किंगडम झाले मोजा बरं बेटा इथं? 1 2 3 4 5 6. आउट ऑफ सिलेबस जरी शिकायचं राहिलं तरी एवढं शिकायचं असतं बेटा. मी तुम्हाला सांगितलं कार्ल वूजने 3 डोमेन सिस्टम दिलाय, बरोबर. आणि यांनी काय केलं बेटा? मोनेरा ग्रुपला डिवाइड केलं. कोणत्या ग्रुपमध्ये? आर्ची आणि यू बॅक्टेरिया. किंगडम बघायला गेले तर त्यांनी 6 किंगडम दिले. पण त्यांनी एक नवीन कन्सेप्ट काढला ज्याचं नाव काय बेटा? डोमेन. डोमेन म्हणजे काय? लार्जेस्ट ग्रुप ऑफ क्लासिफिकेशन, ज्याच्या अंडर कोण येतं बेटा? किंगडम येतात. किती किंगडम येतात बेटा? पूर्ण आपण 6 किंगडम बघितले. पण डोमेन किती आहे? 3. पहिल्याचं नाव आर्चिया, यू बॅक्टेरिया आणि यू कॅरिया. समजलं बेटा सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. तर ह्या सगळ्या काय होत्या बेटा? क्लासिफिकेशन सिस्टीम. आय होप तुम्हाला या क्लासिफिकेशन सिस्टीम सगळ्यांना समजलेल्या असतील. ओके बेटा, चलो ऑल द बेस्ट, बाय.